जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमची शिक्षण संस्था आणि कराची महाराष्ट्रीय शिक्षण संस्था एकत्र येऊन चांगलं काम करूया। भविष्यात मुलांसाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखमराजे सावंत भोसले यांनी व्यक्त केला। कमशिप्र मंडळ संचलित संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा 41वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला युवराज लखमराजे सावंत भोसले, संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, देशपांडे फाउंडेशनचे अनंत भारिया, सुहाग शिरोडकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, संस्था पदाधिकारी का सामंत, प्रसाद अणावकर, DS पाटील, अनंत वैद्य, महेंद्र गवस, प्रदीप आंगचेकर, प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे, शिक्षणतज्ञ प्रवीण शेवडे, माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट निलांगी रांगणेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। महाराष्ट्र गीत आणि स्वागत गीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या 41व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ करण्यात आला। प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविकातून कॉलेजची 25 जून 1984 पासूनची वाटचाल, विविध क्षेत्रात मिळालेलं यश याबद्दल पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधून माहिती दिली। तसंच संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी संस्थेचा इतिहास आपल्या मनोगतातून सर्वांसमोर उभा केला। आपल्या दोन्ही संस्थांनी एकत्र शिक्षण क्षेत्रात काम केलं तर भविष्यात मुलांसाठी ते फार उपयुक्त होईल असा विश्वास युवराज लखमराजे सावंत यांनी यावेळी व्यक्त केला। पर्यंत आम्ही म्हणतो की 10वी 12वी पर्यंत म्हणतो की आपले रिझल्ट भरपूर चांगले येतात, पण त्याच्या पुढे कुठेतरी मागे पडतो, तर त्याच्यावरती आपण सगळे मिळून काम करू। तर एवढेच मी सांगतो त्याच्याबद्दल। तर असंच आपण दोघं संस्थाचे काम केले तर मला वाटतं एक भरपूर भविष्यासाठी मुलांसाठी एक चांगलं ह्या जिल्ह्याचं एक चांगलं क्षेत्र तयार होईल। मी नुसतं एवढंच बोलत नाही, पण एक नुसतं मुलांसाठी आणि विद्यार्थी आज इथं उपस्थिती आहे। आपलं काळ बदलत चाललेला आहे आणि नुसतं AI नसेल, पण असं म्युझिक सारखं विषय पण असतील सर घेतात आहे। तर आपल्याला आताची काळ काय गरज आहे आणि आपल्याला काय आवड आहे ते समजून घ्यायची गरज आहे। तर म्हणून करिअर गायडन्स असेल, आपल्या देशभरात काय काय चाललंय, आंतरराष्ट्रीय लेवलवर काय काय चाललंय, आपण नजर ठेवा। आता इंटरनेटची सुविधा आहे, तर इंटरनेटच्या माध्यमातून समजून घ्या की काळाची गरज काय आणि त्या पद्धतीने आपण पण काय स्ट्रीम घ्यायचं, IT असेल, कम्प्युटर सायन्स असेल, BMS असेल, काय काय विषय असतील आणि मास्टर्स डिग्री पण असतील, ते विचार करून आपण विचार करा त्याच्याबद्दल। कशाला काय होते, भरपूर काळामध्ये घरात काय सांगतात की ते डिग्री घ्या, काय मित्र सांगतो की तो डिग्री करा, तुम्हाला तिथं जॉब मिळेल, पण तुमचं आवड काय असते तुम्हाला माहित नसते, काय तुमचे काय स्किल असते तुम्हाला माहित नसते, तर त्याच्याबद्दल तुम्ही समजून घ्यावं। तर मी तेच म्हणतो की कुठेतरी ते समजून घेऊन पुढे जावं। मला पण म्हणजे मी एक राजघरावरून आहे, त्यांनी उल्लेख नुसतं LLB केलं, पण माझं डिग्री हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पण झालेलं आहे। तर भरपूर लोक मला विचारतात की तुम्ही एक राजघरावरून आहे आणि तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कशाला केलं, काय शेफ कशाला केलं, पण मी म्हणेन की माझा तो आवड होतं। मला माहित आहे की कुठेतरी मला फ्युचर मध्ये त्याचा उपयोग पण होईल। म्हणजे आम्ही सावंतवाडी राजवाडामध्ये तो कन्वर्ट केला, आपण एक भाग कन्वर्ट केला, तर कुठेतरी तो उपयोग झाला। पण आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं, त्या हॉटेलमध्ये, कुठं हाऊसकीपिंग मध्ये असेल किंवा शेफच्या मध्ये असेल, काय कुठल्या पण क्षेत्रामध्ये असेल, त्या हॉटेलमध्ये आपण सगळे कामं केले। तर मी तुम्हाला मुलांना सांगेन की कुठलं पण काम छोटं वाटू नका, तो एक शिकायचा भाग असतो। आपण सगळं शिकून घ्यायला पाहिजे। कुठेतरी ते आपण जेव्हा शिकता, किंवा हाऊसकीपिंग असेल किंवा इव्हन सिंपल भांडी घासायचं असेल किचनमध्ये, ते आपण केलेलं आहे। तर छोटं कुठलं काम समजू नका। तुम्ही BCom स्टुडंट्स असतील, काय IT स्टुडंट्स असतील, किंवा इंटर्नशिप करतात, तुम्हाला सांगतात की नाही तुम्ही जरासं चहा पाणी पिऊन द्या, काय कुठेतरी झेरॉक्स करा, काय ते करा, ते छोटे छोटे काम तुम्ही त्याच्यावर पण शिकता।
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी कराची महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचा इतिहास, बापूसाहेब महाराज, कुडाळ हायस्कूल यावर आपल्या ओघवत्या भाषण शैलीत प्रकाशझोत टाकला. 30 पासूनचं रेकॉर्ड आज आमच्याकडे कुडाळ दिले आहे. आमचे साहेबांचे करायचे आणलं ते आमच्याकडे आहे. 41 साठी वाटचाल आहे. आमची संस्था आणि संस्था यांचं ते रिलेशन आहे. ते जर सांगायचं झालं तर हे उत्तम प्रकारे सांगू शकेल अशी व्यक्ती वैद्य. आता बोलायला सांगणार नाही त्याला, पण मॅडमला मी सांगेन की आम्ही 41 वर्षामध्ये इथपर्यंत संस्था कशी पोहोचली त्याच्यासाठी वैद्य इतिहास म्हटला की म्हणून मी या ठिकाणी थोडक्यात बापूसाहेब महाराजांनी या परिसरामध्ये 5 शाळा सुरू केल्या. एक बांद्याला, अरवंद्याला, सावंतवाडी, कुडाळ आणि वाळा या 5 शाळांचा समूह होता. आणि बापूसाहेब महाराजांची सगळ्यात आवडती शाळा म्हणजे कुडाळ. आणि म्हणून बापूसाहेब महाराजांनी ऑनर म्हणून आम्हाला एक ध्वज दिलेला आहे. 5 शाळांपैकी एकाच शाळेला कुडाळ दिलेला आहे. आम्ही 2 जानेवारीला दरवर्षी तो ध्वज लावतो. आणि तरी पण हे महत्वाचं आहे की बापूसाहेब महाराजांचं प्रेम. कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी. त्यांनी देखील आपल्या छोटेखानी भाषणातून महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. खूप बदल झालेले आहे, खूप चांगले बदल झालेले आहेत. नवीन नवीन कोर्स इथे आलेले आहेत. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही या सगळ्याचा लाभ घ्या. हे या कॉलेजमध्ये शिकून बरेचसे लोक बाहेर परदेशात पण गेलेले आहेत, बरेच उच्च पदावर आहात. त्यातलीच मी एक आहे. मी मॅडम सांगू इच्छिते की मी अशा कार्यक्रमाला नेहमी पाठी बसायची. तिथून इथपर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्या शिक्षकांमुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळे मला शक्य झालेला आहे. तुमच्या भावी वाटचालीस, कॉलेजच्या वाटचालीस मी खूप शुभेच्छा देते. मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला, माझा मानसन्मान केला, याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि तेच थांबते. यावेळी देशपांडे फाउंडेशनचे अनंत भारिया, माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट निलांगी रांगणेकर, सचिव प्राध्यापक अरुण मरगज यांनी देखील मनोगत व्यक्त करत कॉलेजच्या 41व्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. लखमराजे सावंत भोसले, प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, प्राध्यापक डॉक्टर अनंत लोखंडे, गुणवंत कर्मचारी निलेश जाधव, विद्यार्थी सागर कुडाळकर यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. कॉलेजचा वार्षिक विशेषांक भरारीचं प्रकाशन युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्यासहित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला भाईसाहेब तळेकर, सुरेश चव्हाण, राजू परब, माजी प्राचार्य प्राध्यापक अरुण पणदुरकर, अरुण मरगज, शिवाजी घोगळे, माजी कर्मचारी DN सावंत, श्री मांजरेकर, सगुण पेडणेकर, रत्नाकर जोशी, इतर मान्यवर, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सावंत, प्राध्यापक जांभळे, प्राध्यापक तुपेरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र ठाकूर यांनी केलं.